नमस्कार मंडळी, कोस्टल कर्नाटकाच्या शेवटच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे। या एपिसोडमध्ये मी तुम्हाला गोकर्ण मुर्डेश्वर जवळील एक ऑफबीट अनएक्सप्लोर्ड असं लोकेशन रिकमेंड करणार आहे। वेलकम टू कोस्टल कर्नाटका। दिवस 5वा आहे आणि आता मुर्डेश्वरला बाय बाय करायची वेळ आलेली आहे। आता जाणार आहे इको बीच वरती, म्हणजेच होनावरला। तर होनावर फेमस आहे इथल्या बोर्ड वॉकसाठी, त्याचबरोबर भारतातील 3 नंबरचा सगळ्यात क्लीन असलेला इको बीच आज आपण बघणार आहे। या अमानी बीच होमस्टेमधून चेकआउट करतोय। एकंदर होमस्टे मस्त होता। जर तुम्हाला एक बजेट फ्रेंडली पण चांगल्या स्थितीतील होमस्टे हवा असेल तर हा तुम्ही नक्कीच बुक करू शकता। हा आपल्याला साधारण 2,500 रुपयांना पडलेला। होनावर हे मुर्डेश्वर पासून साधारण 30 किलोमीटरवर आहे। मुर्डेश्वरवरून तुम्ही डायरेक्ट बसने सुद्धा येऊ शकता, पण मी रिकमेंड करेन तुम्ही बाईकवरून या। मुर्डेश्वरमध्ये बाईक कशी रेंट करायची ही मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। सुरुवातीला आपण करणार आहे हा मँग्रोव्ह बोर्ड वॉक। तर इथून त्याची एंट्री आहे, इथून आतमध्ये आपण मँग्रोव्ह बघायला जाणार आहे। तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता होनावर मधील शरावती रिव्हर मधील मँग्रोव्ह बोर्ड वॉक बघण्यासाठी। तर या ठिकाणी ज्याप्रमाणे मुंबईमध्ये मँग्रोव्ह आहेत तर तसेच इथं पण मँग्रोव्ह आहेत, म्हणजे उत्तर कर्नाटकामधील बॅकवॉटर मधील मँग्रोव्ह हा एक महत्त्वाचा पार्ट आहे। याचं एंट्री तिकीट आहे 10 रुपये आणि इथूनच आतमध्ये एंट्री करूया। हा बोर्ड वॉक सकाळी 9:30 वाजल्यापासून रात्री 6:30 वाजेपर्यंत ओपन असतो। विशेषतः जर तुम्हाला पक्षी बघायची आवड असेल तर हे ठिकाण नक्कीच मिस करू नका। लो टाईड असल्यामुळं पाणी थोडंसं कमी आहे, पण त्याचे सगळे मुळे आपल्याला दिसत आहेत। तर हा इको डायव्हर्सिटी काय असते आणि आपल्या पूर्ण निसर्गामध्ये मँग्रोव्हचं काय महत्त्व आहे हे पटवून देण्यासाठी म्हणून हा बोर्ड वॉक बनवलाय। तर इथं वेगवेगळे असे बोर्ड्स लावलेत आणि त्याचबरोबर जे काही जलपर्णी असते किंवा खारफुटीची जी जंगलं असतात तर त्याचं खाली बराचसा भाग दिसतोय। तर आता इथून आपण जर खाली बघितलं तर पूर्ण अशा मुळा दिसत आहेत आणि इकडं बऱ्याच प्रकारचे मासे हे या साईडला येतात। तर ते अंडी घालण्यासाठी म्हणून या किनाऱ्यालगतच्या मँग्रोव्हचा ते आसरा घेतात, त्यामुळं इथं माशांची चांगली पैदास होते आणि आपली अन्नसाखळी चांगली राहते। या ठिकाणी आपल्याला बरेच मायग्रेटेड बर्ड्स आणि मासे बघता येतात। साधारण 1 किलोमीटरचा वॉक करून आपण इथल्या एका भन्नाट जागेवरती येऊन पोचतो, जिथं हा बोर्ड वॉक अगदी निमुळता होतो। शेवटच्या ह्याच्यामध्ये असा वॉक आहे, पूर्ण कांदनवनाच्या वरती पूर्ण किती दाट झाडे आहे बघा, अमेझिंग। तर मित्रांनो, हा वॉक खरंच करण्यासारखा आहे। म्हणजे जर लहान मुलं असतील तर यांना मँग्रोव्हवर निसर्ग साखळीतलं काय महत्त्व आहे हे नक्कीच समजण्यासाठी मदत होईल। आणि हा वॉक साधारण फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण वॉक कंप्लीट करू शकता। तर मित्रांनो, आता आपण होनावर मधील इको बीच वरती आलेलो आहे आणि हा इको बीच इंडियाचा 3रा सगळ्यात क्लीन बीच आहे। तर तुम्ही मागं बघू शकता किती लांब हा बीच पसरलाय आणि त्याचबरोबर या साईडला असे काही हट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता। अक्षरशः असं सगळं गोल्डन सँड असं चमकते, सोनेरी असं वाटतंय। एकंदर हा बीच अजिबात कमर्शियल नाहीये, कोणीही नाहीये, कोणीही 10 ते 15 जण फक्त असतील मॅक्झिमम।
तुम्हाला शांतता, एकांत, स्वच्छ असा जर बीच तुम्हाला उत्तर कर्नाटकामध्ये पाहिजे असेल तर गोकर्ण मुरुडेश्वर या ट्रिपमध्ये होनावर मधला इको बीच नक्कीच तुमच्या लिस्ट मध्ये ऍड करा। एक छोटस गार्डन आहे, तर याचं एंट्री तिकीट होतं 10 रुपये। हे सगळं प्रॉपर मॅनेज केले, बरेच पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप चांगला हा पार्क आहे। त्यामुळे होनावर मध्ये या प्लेसला नक्की या। बोटिंग करायला आलोय आणि या बोटिंगचे चार्जेस साधारण 1000 ते 1800 रुपये पर्यंत असतात। आपली बोट आहे ते साधारण 1400 रुपयाला फायनल झालेले आहे, तर हे जवळपास 2 तासाचं बोटिंग है। तो भैया इसमें क्या क्या पॉइंट आप दिखाओगे आज? मैंग्रोव और लोटस और रेलवे ट्रैक, रेलवे ब्रिज और कोकोनट ट्री। कोकोनट ट्री और 2 घंटे जर्नी फुल घुमाएगा। ओके, आपका नंबर बताओ ना। 9743463513। ओके, तर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असं टायमिंग आहे। सो आता बघूया, चला बोट राईड सुरुवात करूया। मित्रांनो, मागचा जो पूल आहे तर तो कोकण रेल्वेचा ब्रिज आहे, म्हणजे मुंबई मंगलोर जो लोहमार्ग आहे तर तो आहे। आणि आता जवळपास 5 वाजता आहेत आणि सनसेटला हे परफेक्ट स्पॉट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो। तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही बोट आता मँग्रोव्ज मध्ये एंटर करायला लागलेले आहे। आपल्या आता दोन्ही बाजूला मँग्रोव्ज दिसत आहेत। तुम्ही साधारण 20,000च्या बजेटमध्ये दोघेजण ही कोस्टल कर्नाटकाची ट्रिप पुण्यापासून विथ ट्रॅव्हल अगदी आरामात करू शकता। तुम्हाला या ट्रिप बद्दल काही प्रश्न असले तर मला इंस्टाग्रामवरती मयुरेश पाटील ब्लॉग्सला नक्की DM करा। तर मित्रांनो, आता लोटस पॉइंटला पोहोचत आहे आपण। जवळपास आपले 2 तास आपली ही बोट राईड होती आणि आता छोटे छोटे बहुतेक आतमध्ये खूप लोटस आहेत। बघूया आपल्याला दिसत आहेत का। खूपच कमी लोटस आहेत, म्हणजे मॉर्निंगला बहुतेक येतात, आज पाणी जास्त आहे त्यामुळं आतमध्ये गेलेत। भैया आपल्याला लोटस काढून देत आहेत, संध्याकाळी बंद होतात। अच्छा, आपल्याला लोटस तरी जास्त उमललेले दिसले नाहीत, पण तुम्ही बघू शकता इथं कुठं कुठं आहेत आणि या दादांनी आपल्याला लोटस थोडेसे सिलेक्ट करून दिले, पण बरेच लोटस आहेत। म्हणजे जर तुम्ही इकडे येणार असाल तर शक्यतो अर्ली मॉर्निंग या, तरच तुम्हाला इकडे लोटस दिसतील। पण एनिवेज बाकी लिटरली व्ह्यूज जबरदस्त आले आणि ही आपली गोकर्ण मुरुडेश्वरची कोस्टल ट्रिप तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा। या ट्रिपबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असले
तर नक्की कमेंट करून विचारा. मी सगळ्या कमेंट्सचा रिप्लाय देईन. सो चला मग भेटूया आता अशाच एका भन्नाट रोड ट्रिपवर. दिवसाचा शेवट आम्ही हा सुंदर सनसेट बघत करत होतो. या ट्रिपचा शेवट याहून सुंदर होऊच शकत नाही. धन्यवाद. भेटूया आता अशाच एका भन्नाट ट्रॅव्हल डेस्टिनेशनला.